गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर मी दुर्गा सप्तशती पारायणाला सुरुवात केली आहे. तर इथे आपण 7 दिवसीय, 14 दिवसीय, 21 दिवसीय व 51 दिवसीय हे पारायण करू शकतो. तर त्यामध्ये मी 7 दिवसीय पारायणाला सुरुवात केली आहे. तर शुक्रवारपासून हे मी स्टार्ट केलं आहे. तर हा दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे. हा आपल्याला स्वामींच्या केंद्रामध्ये मिळून जाईल. तर इथे हा ग्रंथ आहे. ह्यामध्ये आपण स्टार्टिंगला स्वामी स्तवन व स्वामींची प्रार्थना वाचतो. त्यानंतर मग प्रार्थना झाल्यानंतर मग आपण एक माळ स्वामींचा मंत्र व एक माळ 99 मंत्र घेतो. त्यानंतर दुर्गोष्टोत्तर नामस्तोत्र घेतो व दैव्य कवचम त्यानंतर मग अर्गला स्तोत्रम रीड करायचं. त्यानंतर मग रात्री सूक्त असं हे सर्व रीड करून झाल्यानंतर 1 ते 13 अध्याय अ, अ, वाचायचेत. तर हे सगळे 13 अध्याय झाल्यानंतर एक माळ नवार्णव मंत्र घेतला जातो. तर ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विचे हा नवार्णव मंत्र आहे. तर त्याची एक माळ घेतली जाते. त्यानंतर मग तंत्रोक्त देवीसूक्त, प्राधानिक रहस्य त्यानंतर वैकृतिक रहस्य व नंतर मग मूर्ती रहस्य असं हे सर्व रीड केलं जातं आणि नंतर मग मी असे 1 ते 13 अध्याय रीड करून झाल्यानंतर शेवटी क्षमा प्रार्थना असते. तर क्षमा प्रार्थना यासाठी असते की आपल्याकडून काही चूक झाली असेल तर त्यामध्ये देवीने आपल्याला माफ करावं. तर ती क्षमा प्रार्थना रीड केली जाते. असं हे डेली 1 ते 13 अध्याय रीड केले जातात. असे 7 दिवसीय 1 ते 13 अध्याय वाचायचे. तर ते 7 दिवसीय पारायण होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.